नमस्कार, आज आपण पाहणार आहोत डिंकाचे पौष्टिक लाडू याची रेसिपी। तर खास बाळंतींसाठी आणि थंडीच्या दिवसात हे लाडू बनवले जातात। तर इथे मी डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम, पाव किलो घेतलेले आहे खारीक पावडर, बदाम घेतलेले आहेत आणि काजूगर प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलेले आहेत। इथं हळीव घेतलेला आहे 50 ग्रॅम पाकिट आणि आपण गूळ घ्यायचा आहे। गूळ हा आपण गोडीप्रमाणे वापरायचा आहे। कमीत कमी 600 ते 700 ग्रॅम गूळ लागतो। इथे खोबरं घेतलेलं आहे किसून, खोबरं एक 400 ग्रॅम घेतलेलं आहे वाळलं खोबरं। तर ते आता कढईमध्ये थोडं थोडं करून आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना अगदी लो फ्लेमवर न करपू देता आपल्याला तांबूस कलरवर छान भाजून घ्यायचं आहे। जर खोबरं आपण कच्चं भाजलं तर लाडवाला बुरशी लवकर येऊ शकते, तर खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। तर यानंतर आपण हळीव मोठे 2 चमचे भाजून घेणार आहोत। तर घेतलेल्या प्रमाणामधील मोठे 2 चमचे हळीव घेतलेला आहे। याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नये, एवढ्या प्रमाणासाठी हे योग्य प्रमाण आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये आता आपण डिंक तळून घेणार आहोत। तर इथे मी 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। तो अगदी थोडा थोडा चिमटीच्या साहाय्याने आपल्याला तेलामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे। तर डिंक छान फुलला पाहिजे, तरच आपला डिंक कुरकुरीत होतो, नाहीतर डिंक हा दातामध्ये अडकू शकतो। तर डिंक हा आपल्याला थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेतलेला आहे। तर इथे मी अर्ध जायफळ किसून घेतलेला आहे। तर जायफळी यामध्ये वापरा, तर लाडवाला आवाज छान येतो। तर इथे मी अशा पद्धतीने कुरकुरीत असा डिंक तळून घेतलेला आहे। तर डिंक हाताने छान कुस्करतोय, अशा पद्धतीने आपल्याला हा डिंक तळायचा आहे। त्यानंतर आपण इथे बदाम तळून घेणार आहोत। तर बदाम आपण 100 ग्रॅम घेतलेले आहेत। तर बदाम आपल्याला मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने बदाम ही आपले तळून झालेले आहेत। तर ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण काजूगर घेतलेले आहेत। काजूगर 100 ग्रॅम घेतलेले आहेत। काजूगरही छान आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहेत। छान असे भाजून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। काजूगर तळून झालेले आहेत। तर यानंतर आपण खारीक पावडर घेतलेले आहे पाव किलो। खारीक पावडर ही आपल्याला थोड्याशा तुपामध्ये आपल्याला अगदी पटकन अशी भाजून घ्यायची आहे, नाही तर खारीक पावडर करपते। तर अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही पावडर आणि पटपट अशी भाजून घ्यायची आहे। 1-2 मिनटं आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे। शक्यतो खारीक पावडरच तुम्ही घ्या घेताना, कारण मिक्सरवरती तुम्ही ग्राइंड करायला गेलं तर मिक्सर खराब होऊ शकतो। तर खारीक पावडर घेतली तर अगदी उत्तम। तर सर्व जिन्नस आपले तळून भाजून झालेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण सेपरेट जिन्नस ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे आपण जो डिंक आहे तो वाटीने कुस्करून घ्यायचा आहे, किंवा हाताने तुम्ही छान कुस्करू शकता। मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पल्स मोडवर फिरवून घेतलेला आहे। काजूगर, बदाम आणि डिंक आपल्याला थोडं थोडं पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। डिंक तुम्ही हाताने कुस्करू शकता। तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण जाडसर आपल्याला इथे भरडून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भरडून घेतलेलं एकजीव मिक्स करायचं आहे आपल्याला। त्यानंतर जे खोबरं आहे तेही मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे। आणि खारीक पावडर ऑलरेडी बारीक असते, त्यामुळे ती काही बारीक करायची गरज नाही। इथे आपण 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 700 ग्रॅम गूळ टाकून घेतलेला आहे। गूळ छान विरघळून घ्यायचा आहे आपल्याला, आणि याचा पाक नाही करायचा आहे। जस्ट आपल्याला गूळ मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये जे जायफळ पावडर होती ती टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही सुंठ पावडर पण वापरू शकताय। तर जायफळ पावडर मिक्स करून घेतल्यानंतर आपण झटपट असं जे आपण बाकीचे जिन्नस एकत्र मिक्स केलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला हे गुळाचं मिश्रण वतून घ्यायचं आहे। इथे आपण हळव्या ज्या आहेत त्या तशाच टाकलेल्या आहेत, त्या ग्राइंड करायच्या नाहीत आपल्याला, त्या दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात। तर अशा पद्धतीने आपण याच्यावरती गूळ टाकून घेतलेला आहे आणि एकजीव मिक्स करायचं आहे। आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, नाहीतर हाताला गुळाचा चटका बसू शकतो। तर अशा पद्धतीने आपण एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत। लाडू वळताना आपल्याला पटपट वळून घ्यायचे आहेत, नाहीतर याचे लाडू बांधले जात नाहीत। अशा पद्धतीने आपले डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।